अर्धा शत्रू म्हणजे अर्ध संकट. तो जिवंत राहिला तर तुमच्या परतीचा रस्ता तोच बंद करेल. लढाई संपली असं वाटलं तरी तो मनात बदला घेऊन जगतो. मी एकदा एका उद्योगपतींशी भेटलो होतो. त्याने आयुष्यभर परिश्रम करून स्वतःचं साम्राज्य उभं केलं होतं. पण एक चूक झाली. त्याने शत्रूला हरवलं पण संपवलं नाही. त्या प्रतिस्पर्ध्याला थोडी मोकळीक दिली. त्याला जगू दे, तो आता माझं काय बिघडवणार असा त्याने विचार केला. पण वर्षभरातच तोच प्रतिस्पर्धी त्याच्यावर मागून वार करत बसला. कारण शत्रू पराभूत होतो पण विसरत नाही. सत्तेच्या खेळात करुणा कधी कधी कमजोरी ठरते. कारण जो हरला आहे तो मनाने आधीच विषारी झालेला असतो. तो शांत बसलेला असतो पण आतून उकळत असतो. म्हणून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर लढाई अर्ध्यावर सोडू नका. तुमचा उद्देश त्याचा देह संपवणं नाही, त्याचा प्रभाव, आत्मविश्वास आणि सत्तेवरचं नियंत्रण संपवणं आहे. त्याचं बळ तुटलं की तो स्वतःच्या सावलीलाही घाबरतो. पण हे करताना भावना वापरू नका. सूड घेण्यासाठी नव्हे, रणनीतीने विजय मिळवण्यासाठी पाऊल टाका. कारण जो रागाने लढतो तो हरतो आणि जो थंड डोक्याने लढतो तो इतिहास लिहितो. भावना नाही, बुद्धी वापरा. शत्रूला हरवणं नाही, त्याच्या प्रभावाचा नाश करणं हाच खरा विजय आहे. लढाई पूर्ण करा, मग शांत बसा. कारण खरी सत्ता म्हणजे आवाज नाही, ती म्हणजे अंतिम शांतता. फॉलो करा, कारण इथं शिकतो आपण शत्रूवर नाही, परिस्थितीवर कसा विजय मिळवायचा याचं शास्त्र.